जेव्हा तुमच्या हजबंडचा फोकस हा नेहमी तुमचा स्वतःचा संसार सोडून सिस्टर इन लॉ, हर किड्स, हिज पॅरेंट्स असेल ना, त्यावेळी अलाव हिम टू डू दॅट. कारण की प्रत्येक व्यक्ती स्वतःची डेस्टिनी स्वतः निवडत असते. आणि हो, जेव्हा तुम्ही त्याला अलाव करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं प्रेम सोडता, अजिबात नाही. तुम्हाला काय सोडायचं आहे? तुमची अटॅचमेंट सोडायची. सगळ्यात मोठ्या दुःखाचं कारण काय आहे की तुमची हजबंडबरोबरची असलेली अटॅचमेंट आहे. सो एकदा आहे ना, त्याच्याकडे हे घेऊन जाणं सोडा की तू आपल्या संसारावर फोकस कर. ती पोकळी जी आहे ना, ती त्याला निर्माण होऊ द्या. प्रेम करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण जर त्याला स्वतःचा फोकस समजतच नाही, तो स्वतःही अनसक्सेसफुल होणार आणि तुम्हालाही सक्सेसफुल होऊन देणार नाही. आणि अशी ॲट द एंड ऑफ द डे अल्टिमेट ट्रूथ हेच आहे की त्याला तुमच्याबरोबर संसार करायचा आहे. आणि जर त्याला तुम्ही ते समजून नाही देत आहात, ती पोकळी निर्माण नाही करून देत आहात, तर त्याला नाही समजणार. आणि पोकळी निर्माण करून द्यायची म्हणजे ती पण बेगिंग एनर्जीमध्ये नाही. विथ कूल अँड रिस्पेक्टेड ॲटिट्यूड तुम्हाला हे करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही हे करायला शिकाल, त्याच वेळी तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. अदरवाईज हे जे चालू आहे ना, हे नेहमी चालूच राहणार. कारण की हे जगाचं सत्य आहे की वेन यू गेट मॅरिड, तुमचा फोकस तुमची फॅमिली स्वतःच असलं पाहिजे. आणि जेव्हा तुमचा फोकस तुमची फॅमिली आहे, याचा अर्थ असा नाही आहे की हजबंडने त्याच्या पॅरेंट्सना, त्याच्या बाकीचे रिलेटिव्स, त्याचे भाऊ बहीण जे कोणी असतील त्यांना सोडायचे, अजिबात नाही. पण हा संसाराचा नियम आहे, त्याग करणं. आपल्या इथे बघा ना, चार आश्रम दिलेले आहेत. म्हणजे ती बाल्यावस्थात असते, एक तरुणाईत असते, जेव्हा तुम्ही प्रौढ असतात म्हणजे लग्न होतं, आणि त्याच्यानंतर एजेड होता. एजेड झाल्यानंतर तुम्हाला गोष्टींचा त्याग करायचाच आहे. तशा ह्या गोष्टी आहेत. टाईम टू टाईम जेव्हा तुमचं लग्न होतं, तुम्हाला पुढच्या गोष्टी सोडाव्याच लागणार आहेत. सो अलाव हिम टू चूज हिज डेस्टिनी. स्वाभिमानी सून सिरियल आज संध्याकाळी येते, रात्री 10 वाजता. आज लास्टचा दिवस आहे. स्टे ट्यून्ड.